नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 51. कणाद मुनींचं न्यायशास्त्र. इथे न्याय शब्दाचा अर्थ लॉ किंवा जस्टिस असा नसून तर्क म्हणजे लॉजिक असा करायचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कणाद मुनींनी परमाणू हे सृष्टीचं मूल कारण आहे असं अनुमान काढलं. त्यांची परमाणूची व्याख्या आधुनिक विज्ञानातील व्याख्येसारखीच आहे. पदार्थांचं विभाजन करता करता अविभाज्य घटक जो राहतो तो परमाणू. कणाद मुनींच्या मते हे परमाणू अनेक तऱ्हेचे असून त्यांच्या संयोगानं निरनिराळे पदार्थ बनतात. मनाचे आणि शरीराचेही परमाणू असतात. त्यांच्या संयोगानं चैतन्य उत्पन्न होतं. हा संयोग कुणामुळं होतो याची उपपत्ती या शास्त्रात नीटपणे सांगितलेली नाही. काही अनुयायी परमाणूच सर्व गोष्टींना कारणीभूत आहेत असं समजतात. मूळ परमाणूस गती कुणामुळं आली? अचेतनातून सचेतन कसं उत्पन्न झालं? वृक्ष, पशुपक्षी, मनुष्य या सचेतनांच्या वाढत्या पायऱ्या कशा झाल्या? अशा प्रश्नांची उत्तरं या शास्त्रात मिळत नाहीत. त्यामुळे नंतरच्या तत्त्वज्ञान्यांनी या शास्त्राचा फारसा विचार केला नाही. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र. ईश्वर कृष्णाचा सांख्यकारिका ग्रंथ हा या शास्त्राचं प्रतिपादन करणारा प्रमुख ग्रंथ समजला जातो. सृष्टीच्या मूलतत्वांची संख्या 25 असं या शास्त्रानं मोजून दाखवलं असल्यानं याला सांख्यशास्त्र असं नाव दिलं गेलं. तसंच यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सांख्य म्हणजे ज्ञानमार्गानं जाणारे संन्यासी असाही अर्थ होऊ शकतो. कधीकधी सर्व तऱ्हेच्या तत्त्वज्ञानाला मिळून सांख्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गीतेच्या 2ऱ्या अध्यायाला सांख्ययोग असं जे नाव आहे त्याचा अर्थ ज्ञानयोग असा होतो. सांख्यशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे सृष्टीतील अनेक पदार्थांच्या रूपामध्ये आणि गुणामध्ये प्रचंड व्यत्यास दिसत असला तरी सर्वांमध्ये समान असं एकच मूलभूत द्रव्य आहे. त्या द्रव्याला प्रकृती असं नाव दिलेलं आहे. ही अनादी म्हणजे जिला सुरुवात नाही, म्हणजे जी सदैव आहेच, आणि स्वयंभू म्हणजे स्वतः उत्पन्न झालेली आहे असं तिचं वर्णन केलं आहे. ती त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तमोगुणांनी युक्त आहे. पण ती जड म्हणजे अचेतन असून आपण होऊन काही करू शकत नाही. तिच्यापेक्षा वेगळा सचेतन असा एक पुरुषही आहे, जो अनादी आणि स्वयंभू असला तरी निर्गुण आहे. या पुरुषाचा प्रकृतीशी संयोग झाला की प्रकृतीची हालचाल सुरू होते, जिच्यामुळे सृष्टीतील सर्व पसारा उत्पन्न होतो. प्रकृती एकच, परंतु प्रत्येक जीवाचा पुरुष भिन्न असतो असं सांख्यशास्त्रात मानलं आहे. कारण प्रत्येक सजीवाचा जन्म, आयुष्य आणि मरण भिन्न असतात. पुरुष या शब्दानं असंख्य भिन्न पुरुषांचा समुदाय असा अर्थ घ्यायचा असतो. या क्रियेत प्रकृतीचे सत्व, रज आणि तम हे गुण प्रत्येक पदार्थात कमी अधिक प्रमाणात व्यक्त होतात. त्यांच्या प्रमाणानुसार विविध सजीव आणि निर्जीव गोष्टी बनतात. या सर्व सृष्टीच्या मुळाशी एकूण 25 तत्त्व आहेत असं सांख्य तत्त्वज्ञान मानतं. ती म्हणजे पुरुष, प्रकृती आणि बुद्धी. हिलाच महत असंही म्हणतात. ही म्हणजे अव्यक्त प्रकृतीचा व्यक्त सृष्टी निर्माण करण्याचा निश्चय. त्याच्याबरोबर अहंकार आला. इथे अहंकार या शब्दाचा अर्थ प्रकृतीतून अनेक पदार्थ बनताना प्रत्येकाला वेगळेपणाची भावना होणं असा घ्यायचा आहे. सामान्यतः अहंकार शब्दानं जो गर्व किंवा इगो हा भाव व्यक्त होतो तो इथं नाही.
त्यात अधिक 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्या मागील शक्ती किंवा सूक्ष्म इंद्रिय अधिक मन अधिक 5 महाभूतामधील सूक्ष्म मूलतत्व अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांनाच तन्मात्रा असेही म्हणतात, अधिक 5 स्थूल महाभूत. स्थूल महाभूतांपासून सर्व नाशवंत निर्जीव वस्तू तसेच सजीव प्राणिमात्रांची शरीरं या गोष्टी बनतात. इतर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणातून वनस्पती, पक्षी, प्राणी आणि मनुष्यमात्रांची उत्पत्ती होते. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्थी.